माऊलीची नाही का. परा मध्यमा पश्चिंती आणि वैखरी चारी वाणीवर मार्गदंड प्रभुत्व आहे असं आहे. आणि असे हिरे आपल्या गावामध्ये पिंपळगाव कुलचेरमध्ये अजून काय पाहिजे हो. असं म्हणून संतांचं वाक्य तेव्हा खोटं ठरत नाही. खोटं काय असतं, लढतं काय असतं, लटीचा व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हरिविन. माऊली हरिपाठात वर्णन करतात, लक्षात घ्या. आणि ते लढते, संसार हा लढता आहे पण परमार्थ हा सच्चा आहे नाही का. असं आहे. मग साधू संतांचं वाटी केव्हाही खोटी ठरत नाही. असं साधू संतांचा महिमा आहे. बरं त्याची वाणी कशी आहे. माऊलीच्या भाषेत बोलायचं ठरलं तर सात आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अशी वाणी असती साधू संतांची. प्रेमळ वाणी असती. जीवनात दोन गोष्टी जरी आपण केल्या, पाणी आणि वाणी. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी. वाणी आणि पाणी जर जपून वापरलं तर आपल्या निश्चित जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला माऊलीची किती भाषा रसाळ आहे, किती गोड भाषा, मधुर आहे. काय हरकत नाही, गेली लाईट तरी काय हरकत नाही. किती भाषा गोड आहे माऊलीची. माऊलीची भाषा एवढी गोड आहे, एवढी रसाळ आहे. म्हणजे पाणी आणि वाणी. नुसतं माऊली जरी म्हटलं तरी काय अधिकार आहे माऊली या शब्दामध्ये, काय वर्णन करावा. म्हणून वाणी आणि पाणी जपून वापरा. हे साधू संत तुम्हा आम्हाला काय करतात, मार्गदर्शन करतात. तुम्हा आम्हाला काय अनुभव आपल्या पदरी देतात. मग अशा संतांची वाणी ही मधुर असती, रसाळ असती. आणि दुसऱ्यांचे गुणदोष किती त्यांना त्रास दिला साधू संतांना तरी ती आपल्याला सांभाळून घेतात. कैसेमध्ये ती सांभाळती तुटोबराय वर्णन करतात. त्या न्यायाप्रमाणे साधू संत तुमचे आमचे गुणदोष आपल्या पोटात सामावून घेतात. त्यांची वाणी मधुर, त्यांच्या ओठात नेहमी मधुर वाणी असते. अभंगाचं शेवट वाणी होते. धन्य संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले धरच्या वैकुंठी. लटीचे वचन नाही देही उदासीन. येथे उपकारासाठी आले धरच्या वैकुंठी. मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी. तुका म्हणे वाव पोटी. येथे उपचारासाठी आले दर्जा वैकुंठी. नाही दुसऱ्याच आपल्याला चांगलं करता तरी चालत काय हरकत नाही. पण येथे उपचारासाठी साधू कार्यच मान आहे. जगाच्या कल्याणात संतांची विभूती देह सत्यविधी परोपकारी हा त्यांचा धर्म आहे.
एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी याची ये अनुष्ठानी सामान्य सगळं ज्ञानोबा तिसरे अध्यात वर्णन करतात. काय वर्णन करावं म्हणून वारी करायचा. वारीचा खूप मोठा महिमा आहे. वारीचं फळ हे आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच होईल. आणि या ठिकाणी आमचे ताताश्री हरिभक्त परायण गंगाधर महाराज तर्फे यांनी मला ही सेवा दिली. तर मी माझं भाग्य समजत. भाग्य न हे तरी धनपुत्र दारा निकट वाजबारा संतापाई. भाग्य काय आपण काय म्हणतो धनपुत्र दारा नाही निकट वाजबारा संतापाई हे भाग्य आपल्याला लक्षात द्या. आणि या तीर्थक्षेत्रावर त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांच्या कृषीवर मला सेवा मिळाली यासाठी काय भाग्य पाहिजे. त्यात पर्वकाळावर साजरा हा पर्वकाळ निवृत्तीनाथांच्या या ठिकाणी भगवान त्र्यंबकराजच्या या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये ते तीर्थ ते क्षेत्र जगीतेची पवित्र जे भक्ती ततीची मैत्र जया पुरुषा 12व्या अध्यात पुरावा ज्ञानेश्वरीच्या. काय अर्जुना या मूर्तीलोकामध्ये तेच तीर्थ आणि क्षेत्र पवित्र आहे की जे भगवंताचं नामस्मरण करतात, जे भगवंताचं भक्त चरित्र करतात. काय वर्णन करतात किंवा भरपूर ओळी आलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यात तेही प्राणा परती आवडते ही हृदय ते भक्त चरित्र ते प्रशंसा ते किती ओवे किती बोलू असे ही सर्व आपुल्या बळे नाही मी बोलत सता कृपावंत वाचा त्याची ही निवृत्तीनाथांची कृपा साधू संतांची कृपा. म्हणून या ठिकाणी मला या ठिकाणी ताताश्रींनी जी सेवा दिली सर्व या ठिकाणी चंद्रकांत महाराज